मित्रांनो, आपल्या प्रोडक्टवर, सेवांवर ISO मार्क असावे अशी इच्छा प्रत्येक व्यावसायिकाची असते. ISO मार्क म्हणजे ग्राहकांचा विश्वास. ISO मार्क म्हणजे व्यवसायाच्या मॅनेजमेंटची गुरुकिल्ली आणि ISO मार्क म्हणजे व्यवसायाच्या वाढीचा बूस्टर डोस असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आज ISO मार्क असलेली उत्पादने डोळे झाकून खरेदी केली जातात. पण ग्राहक एवढा विश्वास का ठेवतात ISO मार्कवर आणि ISO संस्थेवर? नक्की काय आहे ISO संस्था हेच पाहूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी किरण भगत, SR सर्टिफिकेट्स या संस्थेचा संस्थापकीय अध्यक्ष आणि ISO 9001-2015 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचा लीड ऑडिटर. या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. ISO ही एक प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसना प्रमाणित करणारी संस्था आहे. ISOची स्थापना 23 फेब्रुवारी 1947 रोजी लंडन शहरामधील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स येथे झाली. पण आता या संस्थेचे ऑफिस जिनेवा, स्वित्झर्लंड येथे आहे. ISOच्या स्थापनेमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, चीन, डेन्मार्क, फ्रान्स, भारत, इटली, नेदरलँड, न्यूझीलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट अशा 25 देशांचा सहभाग होता. ISO संस्थेची स्थापना झाली त्यावेळी व्यवसाय ISO प्रमाणित करण्याची प्रक्रिया आजच्या प्रक्रियेपेक्षा खूप वेगळी होती. त्यावेळी व्यवसाय थेट ISO द्वारे प्रमाणित होऊ शकत नव्हता. त्यांना प्रथम त्यांच्या देशाचा NSB द्वारे प्रमाणित व्हावे लागत असायचे. त्यावेळची बिझनेस ISO प्रमाणित करण्याची प्रोसेस खूप जास्त वेळ घेत असायची. कधीकधी तर अनेक वर्ष लागायची. याशिवाय फ्रेंच, इंग्लिश आणि रशियन या भाषांमध्ये ISO प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागत असायचा. त्यानंतर हळूहळू ISOच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. कारण तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. त्यामुळे ISOच्या नियमांमध्ये बदल करणे आवश्यक होते, जेणेकरून ते नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत राहतील. ISOच्या सदस्य देशांच्या गरजा बदलत आहेत. ISO सतत त्याच्या कार्यपद्धतीत सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून संस्था अधिक कार्यक्षम आणि प्रभावी होतील. ISOवर ग्राहक विश्वास ठेवत आहेत, म्हणून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून संस्था वारंवार आपल्या नियमांमध्ये बदल करत गेली. आज व्यवसाय ISO प्रमाणित करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. व्यवसाय थेट ISO द्वारे किंवा ISO द्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र संस्थेद्वारे प्रमाणित होऊ शकतात. ISO मानके विकसित करण्याची प्रक्रिया देखील जलद आहे आणि ISOच्या अधिकृत भाषांमध्ये प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पण प्रमाणपत्र घेण्यासाठी व्यवसायांना ISO द्वारे किंवा ISO द्वारे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र संस्थेद्वारे ऑडिट केले जाणे आवश्यक आहे. आज ISOचे जगभरात 167 देश सदस्य आहेत, जे संवाददाता सदस्य, ग्राहक सदस्य आणि मुख्य सदस्य अशा 3 प्रकारात विभागले गेले आहेत. आणि ISOचे व्यवस्थापन प्रणाली मानक, उत्पादन आणि सेवा मानक, चाचणी आणि मोजमाप मानक, माहिती तंत्रज्ञान मानक, इतर प्रकारचे मानक असे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ISO सर्टिफिकेशन करायचे असेल किंवा त्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमची SR सर्टिफिकेट्स ही ISO सर्टिफिकेशन संस्था आहे. मागील 14 वर्षापासून आम्ही कित्येक कंपन्यांना आणि ग्रामपंचायतीसारख्या शासकीय संस्थांना ISO प्रमाणीकरण करून देण्यास मदत केली आहे. आम्ही तुमच्या व्यवसायाची आणि ग्रामपंचायतीची सिस्टम अशा प्रकारे बनवून देतो, जेणेकरून तुमच्या कंपनीचे किंवा नागरिकांचे रेकॉर्ड्स 10 सेकंदामध्ये मिळतील. जर तुम्हाला
तुमच्या व्यवसायाचे किंवा ग्रामपंचायतीचे ISO सर्टिफिकेट बनवायचे आहे किंवा त्याबद्दल काही शंका असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा, कारण ISO बाबत सर्व समस्यांवर आम्ही करत आहोत फ्री मार्गदर्शन. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.